मित्रांनो, लाईफमध्ये विजडम महत्त्वाचा आहे का इंटेलिजन्स? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आपण एक केसच्या उदाहरण घेऊन आपण हे समजण्याचा प्रयत्न करूया. परवा एक OPDमध्ये एक पेशंट आली होती, फिमेल पेशंट आहे, जिचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि बऱ्याच दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती त्या फॅमिलीमध्ये गेली, लव्ह मॅरेज असल्याने अर्थातच कल्चरल डिफरन्सेस खूप होते आणि तिथे गेल्यावर तो तिच्यासाठी एक कल्चरल शॉक होता की तिथे तिला ॲडजस्ट करणं खूप अवघड जायचं आणि नवरा तिचा जो होता तो त्या लेवलनी तिला कदाचित ॲडजस्ट करून घेत नव्हता, किंवा रादर त्याची अपेक्षा होती की तू थोडासा चेंज हो बाबा, तू ॲडजस्ट कर. आता पूर्ण फॅमिली तर नाही बदलू शकत, पूर्ण कल्चर्स तर नाही बदलू शकत, त्यामुळे तू ॲडजस्टमेंट का नाही करत. आणि हिचं म्हणणं होतं की बाबा मी जे काही करते आहे ते कॉमन सेन्सच्या बेसिसवर करते आहे. मी एक शिकलेली मुलगी आहे, काम करणारी मुलगी आहे, तर मी हे सगळे रूढी परंपरा माझ्याच्याने नाही होत आणि माझं जर बरोबर आहे तर मी का नमतं घेऊ. हा डिफरन्स ऑफ ओपिनियन त्या फॅमिलीमध्ये सुरू झाला. याच्यातनं निर्माण झाले वादाचं रूपांतर झालं भांडणांमध्ये, भांडणातून मनभेद तयार झाले, दुरावे तयार झाले आणि फायनली तिने ते घर सोडून वापस आली. आणि तिचा प्रश्न मला होता की माझं काय चुकलं यात, मी म्हणजे रादर कोणाचं चुकलं आणि मी का माघार घ्यावी जर माझं बरोबर आहे तर. सो लॉजिकली तर हे अगदी बरोबर आहे, पण मित्रांनो जसं तुम्ही बघता की वर्कप्लेसमध्ये आपला इंटेलिजन्स खूप कामी येतो. तुम्हाला जर प्रोफेशनल ग्रोथ करायची आहे, एक्सपर्टीज घ्यायचं आहे, तर तिथे तुमचा इंटेलिजन्स कामी येतो. पण जेव्हा मॅटर रिलेशनशिप्सवरती येतं, जर तुम्हाला एखादी नाती टिकवायची असतात तर तिथे इंटेलिजन्सपेक्षा विजडमला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, ज्याला आपण मराठीत समंजसपणा म्हणतो. सामंजस्याने घ्यायला पाहिजे. सामंजस्याने घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे कॉम्प्रोमाइज करायचं का, तर नाही, मुळीच नाही. सामंजस्याने घ्यायचं म्हणजे कधी बोलायचं, कुठे शांत बसायचं, कुठे थोडासा माघार घ्यायचा, हे सगळं कळालं पाहिजे. आणि गंमत म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे बोलण्याची टोन आहे ती कशी आहे, हू इज राईट, हू इज रॉंग, ही टोन आहे बोलण्याची का, आपलं म्हणणं व्यवस्थितरित्या आपण सांगतो आहे समोरच्याला. सो हे टोन खूप मॅटर करतं रिलेशनशिपमध्ये. आणि मेनली तुम्ही जर बघत असाल की फॅमिलीजमधले जे भांडणं असतात त्यातले 80% केसेसमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याने इगो इश्यूज येतात आणि इगो इश्यूजमुळे हे सगळे भांडणं वाढतात. सो मित्रांनो, जर रिलेशनशिप्समध्ये आपण हा सामंजस्यांचा वापर जास्त केला, इंटेलिजन्सला ऑफिसमध्ये ठेवून द्यायचं, विजडमनी काम करायचं. विजडमनी काम केल्यावर बरेचसे रिलेशन्स टिकून राहतात. हां, तेवढ्यापुरतं थोडाफार त्रास होईल, बट लाँग रन्समध्ये ते रिलेशन्स घट्ट होतात, एकमेकांवरचा विश्वास वाढतो आणि ते रिलेशन्स टिकून राहतात. आणि मेन म्हणजे ते दोन्ही व्यक्ती त्या रिलेशनशिपमधले असलेले हॅपी असतात, आनंदी असतात आणि समाधानी असतात. धन्यवाद.